खरं तर पहिल्यांदा सन्माननीय भाऊ तोरसेकर साहेबांचे मला मनापासून आभार मानायचे, कारण आपली संपूर्ण हयात पत्रकारितेमध्ये ज्यांनी घालवली ते अत्यंत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर साहेबांनी दसरा मेळाव्याच्या मधील माझ्या भाषणाचं कौतुक केलं. ही माझ्या पाठीवरती टाकलेली खूप मोठी थाप होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार मानते. आणि तुम्ही जो टीका किंवा व्हिडिओ म्हणताय तो मी पाहिलेलाच नाहीये, त्याच्यामुळे त्यावरती मला उत्तर देता येणार नाही. पाहिल्यानंतर त्याच्यावर बोलू. आणि या माहिती जर घेतली तर त्याच्यावरती आंदोलनाचे सर्व गुन्हे आहेत आतापर्यंत, पण त्याला तडीपारीची नोटीस देण्यात आलेली आहे. आता तुम्ही शिवसेनेच्या प्रभाव तुमची सुरुवात झाली, त्याच एका कार्यकर्त्याबरोबर प्रशासनाकडून अशा पद्धतीची वागणूक दिली जाते. याबाबत तुम्ही काय भूमिका घेताय, तुमच्या पक्षाची काय भूमिका? सर्वप्रथम मला या ठिकाणी सांगायचंय की होय, माझी सुरुवात आंबेडकरी चळवळीतून झाली. माझा श्वास, माझा ध्यास आणि माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये बाबासाहेब हे वसलेले आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्याचं भाषण करतानाही मी सुरुवात तिथूनच केलेली होती की माझ्या रक्ताच्या थेंबात बाबासाहेब असतील तर माझ्या काळजाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. दसरा मेळाव्यामध्ये 57 वर्षाच्या इतिहासामध्ये महिला म्हणून भाषण करत असताना आणि एक मागासवर्गीय महिला म्हणून भाषण करत असताना तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल की मी माझ्या भाषणाचा शेवट सुद्धा जसं जय हिंद जय महाराष्ट्र म्हणायच्या आधी जय शिवराय आणि जय भीम म्हणून केला. त्यामुळे ती चळवळीची नाळ, ती विचारांचं नातं मी कधीही तोडणार नाही. आता ज्या प्रकरणाची तुम्ही मला माहिती दिली त्याची मी माहिती पूर्ण घेते आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्यापर्यंत मी तो विषय त्यांच्या पुढे मांडेन. आणि जर एखाद्या कार्यकर्त्यावरती जर अशा पद्धतीनं कुठलाही अन्याय झालेला असेल तर तो निवारून त्यांना न्याय देण्यासाठी मी माझी पूर्ण ताकद पणाला लावेन आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे साकडं घालेन माझ्या वैचारिक चळवळीतल्या भावंडांना न्याय देण्यासाठी. खरं तर लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटप हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. दोन्ही आणि तिन्ही पक्षामधील जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत ते एकत्र बसून निर्णय घेतील. परंतु मागच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये आम्ही जेवढ्या जागा लढवलेल्या होत्या तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही देणार आहोत. ती जागा जरी दिघे साहेबांनी घेतलेली असली तरी सुद्धा ती शिवसेनेची शाखा आहे आणि शिवसेना हा पक्ष सध्या सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे. त्या जागेची सगळी कागदपत्रं आमच्याकडे आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये शाखेची मालकी ही वैयक्तिक नसते तर ती पक्षाची असते. आणि आपण बघितलं की एका बाजूला आम्हाला खोके म्हणून हिणवणारे हे लोक, पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगानं आम्हाला जरी दिलेलं असलं तरी सुद्धा 50 खोक्यांची म्हणजे टीका करणारे हे लोक. पण ज्या वेळेला पक्ष बाजूला पडला, पक्ष गेलं, चिन्ह गेलं, गाढव गेलं, ब्रह्मचर्य गेलं अशी अवस्था झाली. पण पक्षाचे जे 50 कोटी रुपये होते ते मागण्यासाठी मात्र उद्धवजी वाकरे असतील किंवा त्यांच्या उभाठा गटाचे लोक असतील त्यांनी त्यावेळेस प्रचंड आटापिटा केला आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मात्र अगदी एका झटक्यामध्ये ते 50 कोटी रुपये त्यांना देऊन टाकले. आम्ही जागेच्या किंवा संपत्तीच्या मालकीसाठी लढणारे लोक नाही आहोत. खरं तर आनंदजी दिघे साहेबांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अनेक वेळेला हे आपल्या भाषणांच्या मधून सांगितलं की त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की दिघे साहेबांची प्रॉपर्टी किती आहे. तर उभाठा गटाला जमिनीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये आणि खोके आणि कंटेनरमध्ये इंटरेस्ट असेल, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारा हा पक्ष आम्हाला फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांमध्ये रस आहे. कोण शरद कोळी काय म्हणतात? खरं तर मला पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा आहे की कोण शरद कोळी. मी असं ऐकलंय की ते काही तडीपार झाले होते किंवा त्यांच्यावर काही गुन्हे दाखल होते. त्यांचं पूर्वायुष्य काय, त्यांचे उद्योग व्यवसाय काय आणि ते बोलतात काय याचं भान त्यांनी एकदा राखलं पाहिजे. आणि मला या ठिकाणी म्हणजे मी तुमच्याकडूनच असं ऐकलं की ते पुन्हा असं काहीतरी म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांना रिक्षा चालवायला लावू वगैरे असं काही म्हणाले, असं पण मी ऐकलं.
मला या ठिकाणी ठामपणे आणि ठणकावून सांगायचं, पदावरती बसल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिलं विधान केलं होतं की आज रिक्षानी मर्सिडीजला मागे टाकलं. रिक्षा चालवणं हा काय अपमानास्पद व्यवसाय आहे का? मग या माध्यमातून उबाटा गटाला रिक्षा चालवणाऱ्यांचा अपमान करायचा आहे का? पोलिसांच्याकडून हप्ते घेणारे, वाळूच्या पैशावरती श्रीमंत होणारे, 2-2, 3-3 जिल्ह्यामधून तडीपार असणारे हे जर उबाटा गटाचे नेते असतील आणि ते जर रिक्षा चालवणाऱ्या श्रमिकांचा, कष्टकऱ्यांचा अपमान करणार असतील तर आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. रिक्षा चालवणं, कष्ट करणं, घाम गाळून भाकरी कमवणं हे अत्यंत सन्मानाचं लक्षण असतं. आणि आज तिन्ही पक्षांचं एकत्रित सरकार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत समाधानकारक रीतीने काम करत आहे. काही माणसं ही आभाळा एवढ्या उंचीची असतात. हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांचं व्यक्तिमत्व हे तसंच होतं. कुठल्याही चौकटीत न बसणार, कुठल्याही आव्हानांना, कुठल्याही धमक्यांना भीक न घालणार आणि कितीही खडतर परिस्थिती असली तरी सुद्धा त्याच्यासमोर न नमता स्वाभिमानानं राजकारण करणं हा त्यांचा स्वभाव होता. म्हणूनच त्यांच्या स्वभावाला ठाकरी बाणा म्हटलं जातं, त्यांच्या शैलीला ठाकरी शैली म्हटली जाते. म्हणजे कितीही मोठा माणूस असला तरी सुद्धा त्यांना बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर यावं लागायचं. मातोश्री कधीच सिल्वर ओकच्या पायापर्यंत गेली नाही. पण आता मात्र सत्ता स्थापनेसाठी, म्हणजे पूर्वीच्या काळी मग ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असतील, माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी असतील किंवा देशातला कितीही मोठा नेता असेल तर त्यांना मातोश्रीच्या दरवाजापर्यंत यावं लागायचं. हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा वकूब होता. पण आज मात्र आपण बघतोय की कुठलाही प्रश्न निर्माण झाला किंवा काहीही झालं तरी मी सिल्वर ओकवरती येतो असा निरोप धाडावा लागतो आणि तिथं कुठेतरी कोपऱ्यातल्या स्टुलावरती बसून चर्चा करावी लागते. आपलं स्वाभिमान, आपला ठाकरी बाणा आणि आपला पक्ष, आपली विचारसरणी या सगळ्या गोष्टींची तडजोड त्यांनी केली. ते कधी सोनिया गांधींच्या समोर वागतात, ते कधी पवार साहेबांच्या पुढे वागतात, तर ते कधी, आता तर आम्ही बघतोय की परवाच महिलांच्या संदर्भात अभद्र टिप्पणी करणाऱ्या नितीश कुमारांच्या पुढे सुद्धा ते वागतात, दोस्तीचा हात पुढे करतात. त्याच्यामुळेच ठाकरे हे आडनाव हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. ते स्वाभिमानी माणसांनाच शोभतं. स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांनी खुशाल वाकरे आडनाव लावावं. खरं तर अत्यंत तातडीनं ही प्रेस कॉन्फरन्स आम्हाला घ्यायची होती आणि त्याच्यामुळं ती भूमिका मांडण्यासाठी मी इथे एकटी आलेली आहे. आम्ही सगळे सोबत आहोत आणि अत्यंत समन्वयानं आम्ही काम करत आहोत. खरं तर मी तर म्हणते की आता संजय राऊत साहेबांना कुठलाही उद्योग राहिलेला नाहीये. त्यामुळे त्यांनी छान एक पिंजरा घ्यावा, एक पोपट घ्यावा आणि कुठल्या तरी रस्त्याच्या कडेवरती बसून त्यांनी असे भविष्य आणि तारखा सांगण्याचा उद्योग करावा. कारण मला वाटतं की रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या ज्योतिषांच्या तरी भाकी तर खरी होतात. संजय राऊत यांनी आतापर्यंत अनेक तारखा सांगितल्या, कुठलीही तारीख त्यांची खरी ठरलेली नाही. संजय राऊतांनी खरं तर स्वतःच्या भविष्याची चिंता करावी. कारण ते आज छाताडावर बसून छाताडावर नाचू किंवा छाताडावर पाय रोवू अशी भाषा करतायत. पण संजय राऊत, तुम्ही छाताडावरती पाय रोवणारे नव्हेत, तर संकट आलं तर पाय लावून पळणारे नेते आहात. संजय राऊतांना जर एवढी खुमखुमी असेल तर त्यांनी निवडणुकीला उभं राहावं आणि जनतेमधून निवडून येऊन दाखवावं. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे जनसामान्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेलं नेतृत्व आहे आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 2024 पर्यंत एकनाथजी शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत. खरं तर कसं आहे, जे लोक ज्यांचे कॅमेराचं अटेन्शन, बातमीचं अटेन्शन स्वतःकडे घेण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. सरकारचं आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं काम इतक्या चांगल्या पद्धतीनं चालू आहे की एकीकडे बघा ना की महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला इतका विरोधाभास दिसतोय. आज एक अत्यंत चांगली बातमी आपण सगळ्यांनी पाहिली असेल की एकनाथजी खडसे साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना फोन केला आणि ते म्हणाले की मुख्यमंत्री साहेब, जर तुमचं विमान वेळेत लँड झालं नसतं तर माझ्या जीवनाचा टेक ऑफ झाला असता.
म्हणजे राजकारण बाजूला ठेवून राजकारणातला जिंदादिलपणा कसा जपावा याचं उदाहरण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घालून दिलं. न पद बडा न कद बडा, जो मुसीबत में साथ खडा वही बडा, अशा पद्धतीने ते काम करतायत. आणि दुसऱ्या बाजूला राजकीय चिकलफेक करण्याचं काम हे उद्धवजी वाकरे आणि त्यांचे सगळे सहकारी करत आहेत. स्वतःवरती अटेन्शन घेण्यासाठी, बातमीचा केंद्रबिंदू होण्यासाठी आणि कुठल्या तरी पद्धतीनं चर्चेत राहण्यासाठी. कदाचित त्यांचे बॅनर हे त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांकडूनच फाडून घेतले नाहीत ना, याचा तपास आम्हाला करावा लागणार आहे. कारण प्रसिद्धीसाठी आम्ही इतक्या खालच्या पातळीला जाणार नाही. सरकारचं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू असल्यामुळं कदाचित वाकरे साहेबांच्या पोटामध्ये दुखत असेल. आज जनतेला अत्यंत सुखासमाधानानं दिवाळी साजरी करू देणं हे त्यांचं काम होतं. शासन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेलाही दिवाळी साजरी करू देण्यासाठी आनंदाचा शिधा त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि दुसरीकडे हे दिवाळीच्या दिवशी सुद्धा वातावरण दूषित करण्यासाठी अशा पद्धतीची राजकीय स्टंटबाजी करत आहे. कसं असतं, स्वतःचे पंख कापून घेऊन दुसऱ्यांच्या कुबड्यांवरती चालायची सवय लावून घेतली की अशी वेळ येते. मागच्या काही वर्षांच्या पूर्वीच मुंब्र्यामधली प्रचार सभा आपल्याला सगळ्यांनाच आठवत असेल, जी जितेंद्रजी आव्हाड साहेबांचीच प्रचार सभा होती. आणि तिथे आमच्या अक्का सुषमाताई अंधारे या आदित्यजी वाकरे, उद्धवजी वाकरे यांच्यावरती लुंगी डान्स वगैरे वगैरे म्हणून टीका करत होत्या. वैचारिक नाळ तोडली आणि आपला स्वाभिमान, आपला कणा आणि आपला बाणा जर दुसऱ्या पक्षाकडे गहाण टाकला तर काय होतं, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उद्धवजी वाकरे, की त्यांना आज जे ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, जे ठाणं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालतं, जे ठाणं धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या विचारांचा बालेकिल्ला आहे, आज त्या ठाण्यामध्ये येत असताना, त्या मुंब्रा परिसरामध्ये येत असताना जर उद्धवजी वाकरे साहेबांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी पक्षाचे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारे जितेंद्रजी आव्हाड हे स्वागताला जात असतील, तर याचाच अर्थ असा आहे की सर्वसामान्य शिवसैनिक हा वाकरेंच्या सोबत नाही. हे दुर्दैव आहे की ज्या जितेंद्र आव्हाडांनी याच्या आधी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबजी ठाकरेंच्यावरती टीका केली, त्यांना विरोध केला, त्यांचं बोट धरून त्यांच्या कुबड्या घेऊन उद्धवजी वाकरेंना आज मुंब्र्यामध्ये उतरावं लागतंय. ही खरं तर मला वाटतं की दैवदुर्विलास आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.